नमस्कार. वदनी कवळ्या गीता या माझ्या रेसिपीजच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. ब्रेकफास्टला रोज काय करायचं हा प्रश्न असतोच. त्यातही हल्ली तरुण मुलांना ब्रेकफास्टमध्ये काहीतरी भरपूर प्रोटीन्सवाला पदार्थ हवा असतो. अशा वेळी हे मूग डाळीचे पराठे हा एक उत्तम पर्याय आहे. पराठे तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण नेहमीच करत असतो, परंतु मुगाची डाळ शिजवून त्यामध्ये सगळे घरातले अगदी बेसिक घटक घालून जर हे पराठे आपण तयार केले तर हाय प्रोटीन नाश्ता आपल्याला तयार मिळतो. अतिशय चविष्ट असे हे पराठे होतात. तर ते कसे करायचे ते बघूया. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी शिजलेली मुगाची डाळ घेतली आहे. ही मी प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेतली आहे आणि तरी चमच्याने थोडी अशी दाबून घेतली आहे. व्यवस्थित गाळ शिजलेली डाळ आहे. त्यामध्ये मेजरिंग कपनी 1 कप किंवा मोठ्या चमच्याने 2-3 मोठे चमचे कणिक घातली आहे मी. 1 मोठा चमचा जिऱ्याची पावडर घातली आहे. तीळ आहेत 1 मोठा चमचाभर. ओवा हातावरती थोडासा चोळून घालते आहे. धुवून सुकवून बारीक चिरलेली अगदी छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे. अर्धा चमचा हळद आहे. अर्धा चमचा लाल तिखट किंवा आवडीप्रमाणे लाल तिखट. चवीप्रमाणे मीठ 1 चमचा घातला आहे मी साधारण इथे. आता हे सगळे कोरडे जिन्नस आपण आधीच मिक्स करून घेणार आहोत. डाळीमध्ये मुळात आपण फार जास्त पाणी ठेवलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला वरून थोडं पाणी यामध्ये घालावं लागणार आहे. जर डाळीत थोडं जास्त पाणी असेल तर वरून पाणी घालायची गरज भासणार नाही. थोडं थोडं पाणी हातावर घेत आपण जसं पोळ्यांना कणिक भिजवतो तशीच मीडियम मऊ अशी कणिक आपण भिजवून घेणार आहोत. आता 1 मोठा चमचा तेल घालून डाळ आणि कणिक अगदी एकजीव व्हावी म्हणून हा गोळा आपण 5 मिनिटं छान मळून घ्यायचा आहे. मळून झाल्यानंतर 10 मिनिट त्या गोळ्याला आपण झाकून तसंच ठेवून देणार आहोत. दहा मिनिट झाले आहेत. आता त्यातला एक मध्यम आकाराचा गोळा मी घेतलेला आहे. त्याला दोन्ही बाजूनी कणकेमध्ये घोळून घेतला आहे आणि आता मी आज हे त्रिकोणी आकाराचे पराठे लाटणार आहे. पराठ्याचा आकार आपल्या आवडीप्रमाणे आपण ठेवूच शकतो. छोटी पोळी आधी एक लाटून घेतलेली आहे आणि त्याला आतून थोडंसं मी तेल लावणार आहे. खूप जास्त तेल तूप मी या पराठ्यांसाठी वापरणार नाही आहे. मुगाची डाळ शिजलेली होती, त्यात आपण कणिक भिजवली आहे, त्यामुळे हे अतिशय मऊसूत असे पराठे तयार होतात. थोडंसं तेल लावून त्रिकोणी घडी केली आहे मी आणि त्याच्या कडा आता व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत. अशा हाताने दाबून घ्यायच्या. आणि त्रिकोणी पराठा लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याचे जे टोकं असतात तिथे दाब देत जर तुम्ही पराठा तो लाटला तसा जर वाढवला तर मग सगळ्या बाजूनी सारखा लाटला जातो. नाहीतर मध्ये पातळ आणि टोकाला जाड असं राहण्याची शक्यता असते. फार जास्त पातळ नाही आणि फार जास्त जाड नाही असा हा पराठा मी लाटून घेतलेला आहे. एकीकडे मी तवा ऑलरेडी गरम करायला ठेवलेला आहे. तर तव्यावरती हा पराठा दोन्ही बाजूनी थोडं थोडं तेल लावत आपण खरपूस भाजून घेणार आहोत. अगदी पाव ते अर्धा चमचा तेल एका बाजूला पुरेसं होतं. खूप भरमसाठ तेल लावून भाजायची काहीही गरज नाही. छान लाल डाग पडेपर्यंत आपण खरपूस असे हे पराठे भाजून घेणार आहोत. याच पद्धतीने बाकीचे सगळे पराठे करायचे आहेत. स्पॅच्युलाने असा थोडा जर दाब दिला तर डाग जास्त चांगले लाल रंगाचे येतात त्यावरती, असा माझा अनुभव आहे. तर हे हाय प्रोटीन पराठे तुम्ही नक्की करून बघा. कसे वाटले ते मला जरूर कळवा. याला आपण 2-3 गोष्टींबरोबर सर्व करू शकतो. आपल्या आवडीच्या पदार्थांबरोबर सर्व करू शकतो आपण याला. लोणी आहे किंवा बटर आहे, दही आहे, लोणचं आहे. तर आज मी बटरच्या अशा छोट्या क्यूब्स करून घेतलेल्या आहेत. छान ताजं आंब्याचं लोणचं आहे आणि दही, अशा 3ही गोष्टींबरोबर मी हा नाश्ता आज सर्व करणार आहे. तुम्हीही करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.